तरुण बेरोजगार आणि अस्वस्थ असल्यानं कॉक्रोच जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळालंय असं विधान संजय राऊतांनी केलंय। यासह भाजपने तरुणांचा अपेक्षाभंग केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांनी मूर्ख जनता पार्टी स्थापन करावी असा टोला बन यांनी लगावलाय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नीट परीक्षेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेची तयारी केली आहे। या घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा आहे। केंद्र शासनाने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलाय असं विधान दादा भुसेंनी केलंय। सीबीआय चौकशी सुरू असल्याचंही ते म्हणाले। जयंत पाटलांच्या हाताखालचे सगळेच भाजपमध्ये प्रवेश करतील असं विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादीचे किती नगरसेवक फुटतात ते बघाच असा इशारा पडळकरांनी दिलाय। पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र बनसोडेंची नियुक्ती झाली आहे। अखेर 5 महिन्यानंतर काँग्रेसला नवा शहराध्यक्ष मिळालाय। काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं अधिकृत पत्र जाहीर केलंय। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनसोडेंच्या नियुक्तीमुळे शहरामध्ये पक्षाला बळ मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तालुक्यामध्ये कळमुंडी गावातल्या बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला। आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधवांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। सत्ताधारी पक्षामध्ये राहूनही वाडीचा विकास न झाल्यानं हा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। नागपूर काँग्रेस शहर अध्यक्षपदी प्रफुल्ल गुडदे पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे। गटबाजीमुळे गेल्या 12 वर्षांपासून न बदललेल्या नागपूर शहराध्यक्षपदी प्रफुल्ल गुडदे यांची निवड झाली आहे। वाशिममध्ये महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडल्यानं महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। केवायसी पूर्ण करूनही पैसे मिळत नसल्याची तक्रार महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। त्यामुळे थकीत रक्कम तत्काळ देण्याची मागणी महिलांनी केली आहे। हिंगोली काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर सतीश पाचपुते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची चर्चा करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे अहवाल पाठवला होता आणि त्यानंतर पाचपुते यांची नियुक्ती झाली आहे। हिंगोली नांदेड महामार्गावर वारंगा फाटा इथं क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसह पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। रायगडच्या खारपाडा टोल नाक्यावर विरोध करूनही स्थानिकांकडून टोल वसुली सुरूच आहे। त्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजी आहे। स्थानिकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। जळगावच्या जामनेर मुक्ताईनगरमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। मुबलक साठा असून नागरिकांनी भीती बाळगू नये, गरजेव्यतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं। या आवाहनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे। वाशिम शहरामध्ये सध्या तापमानाचा पारा 44 अंशांपर्यंत पोहोचलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय। शहरातील 160 पैकी 72 लघु प्रकल्प कोरडे पडले। पाणी नसल्यानं उन्हाळी पिकं करपण्याचा धोका निर्माण झालाय। तसंच शहरातील पाणी टंचाई आणखी वाढण्याची शक्यता आहे। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय। त्यामुळे जनजीवनाबरोबरच पशुधनही प्रचंड त्रस्त आहे। दुपारच्या उन्हामध्ये मेंढ्या आणि शेळ्या अक्षरशः सावलीचा आधार घेत झाडाखाली बसल्याचे चित्र आहे। पशुपालक वर्गाला आपल्या जनावरांसाठी चारा आणि पाण्याच्या शोधामध्ये गावोगावी भटकंती करावी लागते। मुरुडमधील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। पर्यटनाचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये असल्यानं पर्यटकांनी गर्दी केली आहे। शिडाच्या होड्यांमधील जलप्रवास करत पर्यटक किल्ला पाहण्याचा आनंद घेत आहेत। किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांनी राजपुरी जेट्टीवर गर्दी केली। यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हजारो मेट्रिक टन कांदा खरेदीविना पडून आहे। कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। जालन्यामध्ये नाफेड केंद्रावर अद्याप कोणतीही खरेदी सुरू झाली नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा जागेवरच सडत असून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे।